चांगली गोष्ट आहे की 10% आरक्षण भेटलेलं आहे मराठा समाजाला. 10% आरक्षण हे खूपच कमी आहे. इकॉनॉमिक बेसिसवर म्हणजे फायनान्शियली ज्यावेळेस स्टेबिलिटी आहे ह्या गोष्टी बघून आरक्षण द्यायला पाहिजे. माझा मुलगा M.Com झाला आहे, अजून नोकरी नाही, 28 वर्षाचा आहे. पोरगी BSc झाली, अजून नोकरी नाही. मला वाटते की जर आरक्षण मिळालं आहे द्यावा तर सर्वांनाच द्यावा जे कोणी डिमांड करतात, नाहीतर मग आरक्षण काढून टाकावे. और दुसरं ऑप्शन हे एक असू शकते की इकॉनॉमिक बेसिसवर म्हणजे फायनान्शियली ज्यावेळेस स्टेबिलिटी आहे ह्या गोष्टी बघून आरक्षण द्यायला पाहिजे. स्पेसिफिक कास्ट कोणी पुढे गेलेलं असते, कोणी असं असते एखाद्या कास्ट माणूस पुढे गेलेलं असते त्यालासुद्धा आरक्षण मिळते, त्याच्या मुलांना आरक्षण मिळते, हे मला योग्य नाही वाटत. मग ज्याला खरंच गरज आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, माझं हे पर्सनल एक मत आहे. मुलांना शाळेमध्ये ॲडमिशन वगैरे भेटेल आणि त्यांनाही उच्च शिक्षणाचा हक्क आहे. सो चांगली गोष्ट आहे. आता सध्या एवढी तरी मंजुरी भेटली आहे ते बरं आहे. असं नाही की काहीच नाहीपेक्षा काहीतरी आहे. खरं सांगायचं तर 10% आरक्षण हे खूपच कमी आहे माझ्या मते तरी. कारण एवढा मराठा समाज आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक गावागावात 50% मराठा आहे. तर 10%ने कसं होईल?